राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत। अमेठीऐवजी राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघ निवडल्यानं राहुल गांधी घाबरल्याची टीका भाजपने केली आहे। पराभवाच्या भीतीने राहुल गांधी सुरक्षित मतदारसंघात गेल्याचा टोलाही भाजपने लगावलाय। राहुल गांधी रायबरेलीतून लढणार निवडणूक। राहुल गांधी घाबरल्याची मोदींची टीका। अमेठीऐवजी सुरक्षित रायबरेलीचा शोध घेतल्याचा आरोप। राहुल गांधी यूपीतल्या रायबरेलीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। राहुल गांधी अमेठीतून लोकसभा लढवतील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी अमेठीऐवजी सोनिया गांधींचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला। रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करताना सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीही सोबत होत्या। प्रियंका गांधींनी निवडणूक न लढण्याचा निर्णय कायम ठेवलाय। राहुल गांधींनी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज भरल्यावर भाजपने टीका सुरू केली। वयनाडमध्ये पराभवाच्या भीतीनेच राहुल गांधींनी सुरक्षित मतदारसंघ शोधल्याचा आरोप विनोद तावडेंनी केला। वयनाड हरू की काय म्हणून रायबरेलीला प्रियंकाला न लढवता राहुलजीने आता स्वतःची उमेदवारी घोषित केली। आता प्रियंकाजी लढणार असं चाललं होतं, जवळजवळ त्यांच्या नक्की झालं होतं। अमेठीमध्ये तर गेल्या वेळी हरलेच होते, त्यामुळे यावेळी पुन्हा अमेठीत न करता त्या शर्माजींना तिथे आता उभं करतात आणि हे स्वतः राहुलजी रायबरेलीमध्ये उभं राहत आहेत। पंतप्रधान मोदींनीही राहुल गांधींच्या रायबरेलीतल्या उमेदवारीवर टीका केली आहे। राहुल गांधी घाबरून पळाल्याचा आरोप त्यांनी केला। मैंने पहले ही बता दिया था कि शाहजादे वायनाड में हारने वाले हैं। उनके सारे चेले चपाटे कह रहे थे अमेठी आएंगे अमेठी आएंगे, लेकिन अमेठी से भी इतना डर गए, इतने डर गए, वहां से भागकर अब रायबरेली में खोज रहे हैं रास्ता। राहुल गांधींवर भाजपने केलेल्या टीकेचा काँग्रेसने समाचार घेतलाय। तुमची भीती आहे काढायला आम्ही पण काढू शकतो की अटल बिहारी वाजपेयी ग्वालियरमधून हारल्यानंतर पुन्हा ग्वालियरमध्ये गेले होते का? स्वतः नरेंद्र मोदीजी बडोद्यामधून निवडणूक जिंकले होते, पुन्हा बडोद्यात परत गेले का? त्यांनी तर आपलं गृहराज्य सोडलं। यांनी तर उत्तर आणि दक्षिण दोन्हीचा मेळ घातलेला आहे। त्यामुळे राहुल गांधी आता संपूर्ण भारताचे आहेत याची स्थिती तुम्हाला वाटते? अमेठीतून राहुल गांधी लढले असते तर त्यांचं लढवय्ये पण अधिक ठळकपणे पुढे आलं असतं, पण अमेठीमधून पुन्हा पराभव झाल्यास राहुल गांधी आणि काँग्रेसला ते राजकीयदृष्ट्या परवडणारं नाहीये। राहुल गांधी आणि काँग्रेसने बदललेल्या रणनीतीवरून भाजपने मात्र टीकेचा भडीमार केलाय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।